श्रद्धेचा महासागर, लाखो लोकांची आस्था, पण कधी कधी हीच आस्था मृत्यूचा सापळा ठरते. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे, जिथे कोट्यवधी भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती संगम किंवा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी एकत्र येत आहेत. यामध्ये प्रचंड गर्दी होते, त्यामुळे अनेकदा चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडतात. याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. 1954च्या प्रयागराज कुंभमेळ्यात 800हून अधिक भाविकांना आपले प्राण गमावे लागले होते आणि आतापर्यंतची ही सर्वात मोठी दुर्घटना होती. त्याचबरोबर जर पाहिलं तर 1986 साली हरिद्वार या ठिकाणी 200हून अधिक भाविकांनी आपले प्राण गमावले होते. 2003 साली नाशिक कुंभमेळ्यामध्ये 29 भाविकांना आपले प्राण गमावे लागले होते. 2010 साली हरिद्वारमध्ये 7 लोकांना आपले प्राण गमावे लागले होते. त्याचबरोबर जर पाहिलं तर 2013 साली अलाहाबाद कुंभमेळ्यामध्ये रेल्वे स्टेशनवरती 42 भाविकांनी आपले प्राण गमावले होते. आणि त्याचप्रमाणे यावर्षी देखील महाकुंभमेळ्यामध्ये दुर्घटना घडली आणि प्रयागराजमध्ये 10हून अधिक भाविकांनी आपले प्राण गमावले. कारण जर पाहिलं तर तेच आहे, अव्यवस्था. कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन का अपयशी ठरते? या घटना रोखता येऊ शकल्या असत्या का, किंवा प्रत्येक वेळी हेच घडणार का? याला जबाबदार तरी कोण? सरकार, प्रशासन किंवा आपण स्वतः? असा प्रश्न समोर येतोय.